विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स या टॉपिकमधले शब्द पाहणार आहोत. 3 म्हणजे 3, डायमेन्शनल म्हणजे मितीय, ऑब्जेक्ट्स म्हणजे घटक, वस्तू अशा अर्थानं, अँड नेट्स म्हणजे घडणी. आता डायमेन्शन म्हणजे काय? तर डायमेन्शन म्हणजे माप. 3 माप पाहिजेत त्या वस्तूला, तेव्हा त्याला म्हणायचं 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आता ह्या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये काय येईल? आपल्याकडं कंपास पेटी आहे. कंपास पेटीला लांबी असते, रुंदी असते, जाडी असते. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट झाला. बांधकामाची वीट लांबी आहे, रुंदी आहे, उंची किंवा जाडी आहे. 3 माप आहेत. लांबी पहिलं माप लेंथ, दुसरं माप रुंदी ब्रेड्थ आणि तिसरं माप हाईट किंवा थिकनेस. 3 माप आहेत. हा झाला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. हा पेन हा सुद्धा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. असं ज्या ज्या वस्तूला 3 माप आहेत त्यांना म्हणायचं 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. मग 2 माप असलेल्यांना काय म्हणायचं? उदाहरणार्थ कागद असेल, एक कागद फक्त, त्या कागदाला लांबी असते, रुंदी असते, जाडी सुद्धा आहे, थिकनेस देखील आहे. पण ती थिकनेस कशी आहे? एकदम निग्लिजिबल म्हणजे नगण्य, विचारात न घेण्यासारखी. म्हणून आपण त्याला 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणणार. त्याचबरोबर रेक्टँगल आहे, आयत, लांबी आणि रुंदी आहे. स्क्वेअर आहे, चौरस, तो पण 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, 2 डायमेन्शनल फिगर आहे. म्हणजेच 2 डायमेन्शनल 2 माप असतील, द्विमितीय म्हणणार त्याला. तर 3 डायमेन्शनलमध्ये 3 माप असतील, तो 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट झाला. या टॉपिकमधले महत्त्वाचे शब्द: DIMENSION डायमेन्शन म्हणजे मिती किंवा मापे. OBJECT ऑब्जेक्ट वस्तू. मापेच्या ऐवजी आपण इथं माप करूया, अनेक वचन नाही म्हणून. OBJECT ऑब्जेक्ट वस्तू. NET नेट घडणी, जाळे. आता पहिले नेट म्हणजे काय एकदा समजून घेऊ आपण. बघा, लक्ष द्या. आपण मॅच बॉक्स जो आहे, काडीपेटी जी आहे, ह्या काडीपेटीला एक ट्रे असतो बघा, ज्याच्यामध्ये काड्या ठेवलेल्या असतात आणि त्याला बाहेरच्या बाजूनं एक दोन्ही बाजूला उघडा असलेला बॉक्स लावलेला असतो. तो बॉक्स फक्त आपण घेतला आणि जिथून चिटकवलेला आहे त्याला तो चिकटवलेला पार्ट फक्त काढला तर एक सपाट कागद तयार होतो. पण त्या सपाट कागदाला त्यांनी काही ठिकाणी घड्या घातलेल्या आहेत आणि घड्या घालून त्या घडीवरती तो कागद दुमडलेला आहे. तेव्हा आपल्याला तो बॉक्स मिळतो बघा. म्हणजे तो बॉक्स तयार करण्यासाठी एक सपाट कागद वापरलेला आहे आणि त्याला वेगवेगळ्या ठिकाणी घड्या मारलेल्या आहेत. अशी जी एक रचना आहे तिला आपण काय म्हणणार आहोत? नेट किंवा घडणी म्हणणार आहोत. HEIGHT हाईट म्हणजे उंची. SEEN सीन म्हणजे पाहणे. FELT फेल्ट जाणवणे. आता सीन पाहणे म्हणजे काय? तर आपल्याला दिसणे अशा अर्थाने येते. फेल्ट जाणवणे, लांबी जाणवते, रुंदी जाणवते, उंची जाणवते, आहे का नाही हे लक्षात येणे. मेजर तिचा आपण मोजमाप घेऊ शकणे. मेजर म्हणजे मोजमाप घेणे, मोजणे. MEASURE मेजर म्हणजे मोजमाप घेणे. THICKNESS थिकनेस म्हणजे जाडी. याच्यात लेंथ ब्रेड्थ हे झालेलं आहे मागच्या प्रकरणामध्ये, म्हणून मी ते दिलेले नाही आहेत. फ्रॉम द फ्रंट याचा अर्थ समोरून,
फ्रॉम द फ्रंट म्हणजे समोरून, पुढील बाजूने. फ्रॉम वन साइड, एका बाजूने. आता एका बाजूने म्हणजे काय? मी उभारलेलो आहे असं, माझ्या डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने, त्याला म्हणायचं फ्रॉम वन साइड. फ्रॉम अबव, च्यावरून. एखादी वस्तू ठेवलेली खाली आणि तुम्हाला हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि म्हणलं वरून पहा बरं वस्तू कशी दिसते, तर वरून जे पाहतो आपण त्याला म्हणायचं फ्रॉम अबव. VIEW, व्ह्यू म्हणजे दिसणे. SURFACE, सरफेस, पृष्ठभाग. सरफेस म्हणजे पृष्ठभाग. कंपास पेटी आहे, वरचा भाग जो आहे तो सरफेस झाला. CUBE, क्यूब. क्यूब म्हणजे घन. तुम्ही सापशिडी खेळता बघा, त्या सापशिडीमध्ये ठोकळा असतो तो, किंवा तुमच्या यात्रेमध्ये मी बघितलेला मॅजिक कलर बॉक्स, त्याच्यामध्ये काय आहे, तो 3 डायमेन्शनल आहे. जेवढी लांबी तेवढीच रुंदी तेवढीच जाडी, तिन्ही पण माप समान, म्हणून तो झाला क्यूब. स्क्वेअरमध्ये कसं असतंय, जेवढी लांबी तेवढीच रुंदी तेवढीच जाडी असेल, थिकनेस असेल, तर तो झाला क्यूब. CUBOID, क्युबॉइड, इष्टिकाची ती कंपास पेटी आहे, बांधकामाची वीट आहे, हे क्युबॉइड झाले. PENTO, पेंटोमिनो, 5 चौरसांची घडणी. 5 चौरसांची घडणी, 5 चौरस आहेत आणि त्याच्यापासून तयार होणारा बॉक्स, तो झाला पेंटोमिनो. म्हणजे 5 चौरस आहेत अशी जी घडणी आहे तो झाला पेंटोमिनो. DICE, डाईस म्हणजे फासा. फासा म्हणजे काय, तो सापशिडीतला जो असतो ठोकळा, तो फासा झाला, डाईस झाला. तुम्ही कौन बनेगा करोडपती, तो कार्यक्रम असतो ना टीव्हीला, त्याच्यामध्ये ते असं टाकतात बघा, तो डाईस झाला, तो फासा झाला.